सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास. हे काम नव्हे, जबाबदारी आमची. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, तथ्यंपि धम्मं शरणं गच्छामि, तथ्यंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता भैरमणि सिद्धापदं समाधियामि. अधीनदाना भैरमणि सिद्धापदं समाधियामि. कामेषु विचचारा भैरमणि सिद्धापदं समाधियामि. मुसावादा भैरमणि सिद्धापदं समाधियामि. सुरामेरमज्जपमाददाना भैरमणि सिद्धापदं समाधियामि. साधु 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 सम्बुद्धं पूजयामि तमोदं. सुगन्धिवायुधरम् अनन्तमुदन्तिनां सुगन्धिनां गन्धेन पूजयामि तथागतं. बुद्धं मञ्चसङ्गं सुगतं भव धातो धातु गभ्ये लङ्काय जम्बुद्वीपे इदसपुरवरे ज्ञानलोके. तुमाते वन्दनाय सिद्धिगायको भव. भवतु सर्वमङ्गलं सदा श्रुति भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता. सर्वधर्मानुभावेन सदा श्रुति भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता. सर्वसङ्घानुभावेन सदा श्रुति भवन्तु ते. निश्चितं पतितं क्रियं एकमेव संयजतु. सर्वे भवन्तु चित्तसङ्कल्पः चन्द्रोपन्नो रसोयता. आयुरारोग्य सम्पत्ति सर्व सम्पत्ति मेव ततो निब्बाण सम्पत्ति विनाते समीदतु. साधु साधु साधु. बुद्धं नमामि संघं नमामि. ओ तुम्हें जय मंगलम. नत्थि मे शरणं मह्यं. धम्मो मे शरणं वर्णं. एतेन सत्यवचनं. ओ तुम्हें जय मंगलम. नत्थि मे शरणं मह्यं. धम्मो मे शरणं वर्णं. एतेन सत्यवचनं. ओ तुम्हें जय मंगलम. साधु साधु साधु. Happy birthday to you. Happy birthday dear Papa. Happy birthday to you. सर्वांना
आंबेडकर चळवळीतील नेते माझे बंधू आयुष्यमान योगीजी गायकवाड यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. मला इथेच माझे 2 शब्द सचिन भालेराव यांना उपसभापती घ्यायचं आंबेडकर यांच्या विचारांना विनंती करतो. आज या ठिकाणी योगेश गायकवाड योगेश आप्पा याचा आज या ठिकाणी वाढदिवस आहे. सर्वप्रथम मी वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देतो. एक सांगायचं म्हटलं तर योगेशकडे या तालुक्यामध्ये तरुण नेतृत्व मी बघतो. या तालुक्यामध्ये नवीन नेतृत्व, या तालुक्यामध्ये तरुणांमध्ये नेतृत्व बघतोय आणि खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने योगेशचं इथे काम चालू आहे, एक तरुण नेतृत्व जर बघितलं आपण या वयामध्ये एका विधानसभेचे अध्यक्षपद अजून सध्या विद्यमान अध्यक्षपद पण आहे. भीमोत्सवामध्ये एकदम सक्रिय भाग आणि या बुधनगर मध्ये पण काही पण कार्यक्रम असू द्या, कोणाची सुख असू द्या, कोणाची दुःख असू द्या, प्रत्येक कार्यक्रमामध्ये हरिहरणी भाग घेणार या तालुक्यातले खऱ्या अर्थाने. आणि एक तरुणांचं म्हणजे मी तर म्हणतो तरुणांना घेण्यासारखं बरेच काही योगेश आप्पा शिकवत आहेत आणि तरुणांनी घेतलं पाहिजे. तरुण सहसा समाजकार्यात राजकारणात येत नाहीत ऍक्च्युली, पण जर तुम्हाला शिकायचं असेल तर तरुणांना शिकायचं असेल तर योगेश आप्पांना शिकावं. ही कारकिर्दी करण्याची जी काम करण्याची जी शैली या पद्धतीने आहे. आणि या तालुक्यामध्ये एक कर्जतमध्येच नाहीये, या तालुक्यामध्ये एक आम्ही योगेश आप्पाला एक तरुणांमधून एक पुढे घडणारा भावी नेता, एक समाजसेवक या दृष्टिकोनातून आम्ही पुढे बघतो. आणि म्हणूनच आज या ठिकाणी मी योगेश आप्पाला खूप खूप शुभेच्छा देतो. उदंड आयुष्य, निरोगी आयुष्य लाभो, व्यवसायामध्ये, राजकारणात आणि समाजकारणात यशस्वी हो. नमोदाय, जय भीम. आणि आप्पाचं कर्तृत्व म्हणजे आता तुम्हाला सांगायला नको, कुठलंही काम असू दे, राजकीय असू दे, सामाजिक असू दे, आर्थिक असू दे, अजून इतर धार्मिक काम असू दे, भरपूरचे भाग घेतात आणि स्वतः पुढे राहून लिडिंग करतात. असं नेतृत्व आमच्या कर्जत शहरामध्ये डेव्हलप होतंय. आणि अशा माणसांनी नगरसेवक असू द्या, नगराध्यक्ष असू द्या, आमदार असू द्या, खासदार असू द्या, उत्तर प्रगती करावी अशी माझी त्यांच्याकडून सदिच्छा आहे. आझाद समाज पार्टीकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि चंद्रशेखर राजेंना खूप खूप शुभेच्छा. जय भीम, जय संविधान, जय भारत. सक्रिय कार्यकर्ते, तरुण कार्यकर्ते, आमच्या भीमोत्सवामध्ये आपण सांगितलं होतं की भीमोत्सव जरी 7 वर्ष झाला असला तर ते पुढे त्याच्यावर शून्य गेले पाहिजेत. आणि अशी मंडळी जर त्या भीमोत्सवामध्ये असतील तर आम्हाला कसलीही शंका नाही, हा भीमोत्सव नक्कीच 70 वर्ष काय 70 वर्ष पण चालेल. तेव्हा त्यांच्या ज्या संकल्प किंवा स्वप्न ती पूर्ण होईल अशी आमच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या वतीनं भगवान बुद्धांनी प्रार्थना करतो. आणि शुभेच्छा देत असताना आमच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने त्यांचं स्वागत सत्कार करण्यात येत आहे. आपण त्यांचं कार्य म्हणजे प्रत्येक धार्मिक, सामाजिक किंवा इतर कोणताही कार्य असला तरी अभ्यास असला. आता भीमोत्सव मंडळाबद्दल बऱ्याचशा लोकांनी त्याचा वापर केला आणि आधी आपला वेळ देत नाही, परंतु मी त्यांच्याबद्दल मंगलकामना व्यक्त करतो. त्यांना भरपूर आयुष्य लाभो एवढं बोलून माझं 2 शब्द इथे सांगतो. आज खूप मोठ्या जल्लोषात कर्जत बुद्धनगर तसेच कर्जत शहरामध्ये योगेश गायकवाड उर्फ आप्पा गायकवाड यांचा वाढदिवस आज साजरा करण्यात आलेला आहे. योगेश गायकवाड हे नेहमी सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर असतात. प्राणीमात्र म्हणून ते कर्जतमध्ये प्रसिद्ध आहेत. आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटप, महिलांना विविध वस्तूंचे वाटप असं नेहमी वेगवेगळे उपक्रम ते राबवत असतात. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळपासून कर्जत बुद्धनगर येथे प्रथम संविधानाच्या उद्देशिकेला हार घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण केल्यानंतर आपल्या कर्जतमध्ये जे सामाजिक विकासाच्या माध्यमातून उपोषण चालू आहे त्या माध्यमातून योगेश गायकवाड यांनी आपल्या ताकदीनिशी या दोन्ही उपोषणांना भेट दिली असून त्यानंतर उपजिल्हा रुग्णालय येथे जेवढे पण रुग्ण आहेत
आणि तिथले कर्मचारी वर्ग असेल या सर्वांना फळवाटपाचा कार्यक्रम झाला आहे. तसेच कर्जत बुद्धनगर येथील सगळे जे विद्यार्थी आहेत त्यांना वह्या वाटप तसेच शैक्षणिक साहित्याच्या वाटपाचा कार्यक्रम झालेला आहे. त्यानंतर दुपारी सर्वांना इथे एक आनंदाचा असं प्रत्येक जे आपले भीमगर्जना मित्रमंडळाचे कार्यकर्ते आहेत सगळे जवळजवळ 50 ते 60 कार्यकर्ते आहेत या सर्वांना अशा आपल्या एक जर्सीचं वाटप करण्यात आलेलं आहे. त्यामुळे सर्वजण या कार्यक्रमाला उत्साही आहेत आणि आता संध्याकाळी एक सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. एक वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात या सर्वात इथे सगळे सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध राजकीय कार्यकर्ते इथे उपस्थित राहिले होते. या सर्वांनी आपणना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि या सर्व आलेल्या सर्व पाहुण्यांचे येथे सत्कार झालेला आहे. त्यानंतर इथे 10वी 12वी झालेले जे विद्यार्थी आहेत आणि अजून कोणी विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी प्रगती केली आहे त्या सर्वांचा इथे सत्कार करण्यात आलेला आहे. धार्मिक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व मंडळींचाही इथे सत्कार करण्यात आलेला आहे. तसेच योगेश गायकवाड यांना मी भीमगर्जना मित्रमंडळाच्या माध्यमातून तसेच बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून आणि बहुजन मुस्लिम संघटनेच्या माध्यमातून आणि आमच्यासोबत असलेले जे सर्व विविध संघटनांचे तसेच राजकीय पक्षांचे मित्रमंडळी आहेत या सर्वांच्या माध्यमातून त्यांना मी खूप खूप त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. त्यांचं पुढचं आयुष्य सुखाचं समाधानाचं भरभराटीचं तसेच त्यांना निरोगी असा आरोग्य लाभो हीच मी बुद्धचरणी प्रार्थना करतो. एवढेच मी 2 शब्द बोलतो. जय भीम.